नमस्कार. ध्रुवा येसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागापासून आपण अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करतो. अर्थशास्त्र हा अनेक परीक्षांमधील महत्त्वाचा विषय. आपण जर विचार केला तर राज्यसेवा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा. आता राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला अर्थशास्त्र थोडंसं वेगळं आहे, पण कंबाईनचा जर विचार केला तर कंबाईनच्या पूर्व परीक्षेला महत्त्वाचा विषय आहे. शिवाय वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरणांवरती प्रश्न विचारले जातात. राज्यसेवेची सध्या जी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये हा विषय खूप महत्त्वाचा आणि कंबाईनची मुख्य परीक्षा या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचा विषय. तशा प्रकारे हा महत्त्वाचा विषय. मग याच्यामध्ये मात्र विभागणी होते. विभागणी कशी होते? पूर्व परीक्षेसाठी काही प्रकरणं आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी मात्र आणखी काही त्या प्रकरणांमध्ये जोडली गेलेली प्रकरणं आहेत. अशा प्रकारे रचना आहे. अर्थशास्त्राचा जर विचार केला तर अनेक जणांच्या आवडीचा विषय, पण अनेक जणांना याच्यामध्ये मार्क्स पण खूप कमी पडतात. मग कुठे नेमका अभ्यास केला पाहिजे? अभ्यास करताना एक्झाम ओरिएंटेड कसा स्टडी केला पाहिजे? पुस्तकातल्या नेमक्या कोणत्या संकल्पना समजावून घेणं गरजेचं आहे? त्या संकल्पना सोप्या पद्धतीनं कशा समजावून घ्यायच्या? या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नुसतंच एवढं करायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक संकल्पना समजावून घेताना त्या संकल्पनेवर परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला गेला आहे हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे. मग त्याचीही रिव्हिजन आपल्याला करायची आहे. आणि शेवटी हे प्रकरण संपल्यानंतर याच्यावरती UPSCमध्ये किंवा आपल्या MPSCमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्या प्रकरणावरती कोणते प्रश्न विचारलेले आहेत याचं विश्लेषणसुद्धा आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि अगदी सहज सोपा अभ्यास करणार आहोत. प्रत्येक संकल्पना तुम्हाला समजेल या पद्धतीनं आपण अभ्यास करूयात. आज आपण पहिलं प्रकरण अभ्यासतोय. प्रकरणाचं नाव आहे अर्थशास्त्रामधील संकल्पना. कारण कोणताही विषय अभ्यासताना त्या विषयामधील संकल्पना जर आपल्याला समजल्या तर तो विषय समजायला आपल्याला सोपा होतो. त्या दृष्टिकोनामधून की जे पुढचे आपले चॅप्टर्स ज्या चॅप्टरवर अवलंबून आहेत त्या चॅप्टरचा आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत. म्हणून म्हणतोय आपण अर्थशास्त्रामधील संकल्पना. या संकल्पना एकदा आपल्याला समजल्या की आपला पाया पक्का होईल आणि पुढची प्रकरणं समजायला आणखी सोपं व्हायला सुरुवात जाईल आणि नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला समजायला सुरुवात होईल. तशा प्रकारे हे आजचं आपलं प्रकरण, ज्याला आपण म्हणतोय की अर्थशास्त्रामधील संकल्पना. अर्थशास्त्र हा शब्द पहा. जगाच्या पातळीवर आपण जर विचार केला तर अर्थशास्त्राचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. अर्थशास्त्रामध्ये पार पडणाऱ्या आर्थिक क्रियांचं महत्त्व संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं. मग हे महत्त्व कसं आहे, कुठून सुरुवात झाली हे आपल्याला समजावून घ्यायचं. थोडासा विचार करा. इकॉनॉमिक्स हा शब्द, अर्थशास्त्र हा शब्द जगाच्या पातळीवर कसा उदयाला आलेला असेल, याची उत्पत्ती कशी झालेली असेल. आपण पाहतो की अनेक शब्द जगामध्ये रूढ झालेले आहे की त्या शब्दांची उत्पत्ती ग्रीक शब्दापासून झालेली आपल्याला दिसून येते. मग या अर्थशास्त्र या विषयाचा सुद्धा विचार करा. इकॉनॉमिक्स या शब्दाची निर्मिती कुठून झाली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर एक ग्रीक शब्द होता. त्या ग्रीक शब्दाचं नाव होतं ऑयकोनोमिया. आपण या ठिकाणी पाहूया. हे पहा, ऑयकोनोमिया. ऑयकोनोमिया आपण पुन्हा एकदा सांगतो. असा एक ग्रीक शब्द होता. या ग्रीक शब्दापासून आजचं जे आपलं इकॉनॉमिक्स हा शब्द आहे या शब्दाची निर्मिती झालेली दिसते आपल्याला. इकॉनॉमिक्स, ऑयकोनोमिया या शब्दापासून, ग्रीक शब्दापासून इकॉनॉमिक्स या शब्दाची निर्मिती झाली हे लक्षामध्ये ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की ऑयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून या इकॉनॉमिक्स या शब्दाची निर्मिती झाली खरी, पण मग ऑयकोनोमिया शब्दाचा नेमका अर्थ कोणता होता? ऑयकोनोमिया शब्दाचा जर तुम्ही विचार केला याचा नेमका अर्थ होतो घरगुती व्यवस्थापन. अगदी आपल्या घरापासून जर आपण विचार केला तर त्यापासून आलेला हा शब्द घरगुती व्यवस्थापन. घरगुती व्यवस्थापन करताना
आपण अनेक आर्थिक क्रिया पार पाडत असतो छोट्या स्तरावर, पण देशाच्या पातळीवर जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी मात्र व्यापक स्तरावरती विचार करायला आपण सुरुवात करतो. तर अशा प्रकारे अर्थशास्त्राचा प्रथम अभ्यास जगामध्ये कोठे सुरू झाला याचा जर तुम्ही विचार केला तर अर्थशास्त्राचा प्रथम अभ्यास सुरू झाला ग्रीस या देशामध्ये. ग्रीस या देशामध्ये आपल्याला सांगता येईल की ग्रीसमध्ये अर्थशास्त्राचा प्रथम अभ्यास सुरू झाला. मग याच्यामध्ये एक ग्रीक तत्ववेत्याचाही आपल्याला उल्लेख करावा लागतो. त्या ग्रीक तत्ववेत्याचं नाव काय होतं याचा जर तुम्ही विचार केला तर त्याला ॲरिस्टॉटल या नावाने ओळखलं जातं. ॲरिस्टॉटल. आता या ॲरिस्टॉटलचा जर आपण विचार केला तर यांनी एक संकल्पना मांडलेली होती. ती संकल्पना अशी होती की ॲरिस्टॉटल म्हणतात हे जे इकॉनॉमिक्स आहे हे घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र आहे. यांनी म्हटलेलं होतं घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र. ज्याप्रमाणे आपण छोट्या स्तरावर घरगुती व्यवस्थापन करतो त्या दृष्टिकोनातून राष्ट्र हे आपलं एक मोठ्या स्तरावरील घरच आहे. मग त्या घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र म्हणून ॲरिस्टॉटल यांनी उल्लेख केलेला होता. म्हणजे सुरुवातीची ही आपल्याला माहिती लक्षात येईल की अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे याचा उलगडा करायला आपण सुरुवात केली आहे. सुरुवातीला आपण म्हटलं की अर्थशास्त्र हा शब्दाची जी निर्मिती झाली ती ऑयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून झाली. ऑयकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो घरगुती व्यवस्थापन, हाऊस होल्ड मॅनेजमेंट. हाऊस होल्ड मॅनेजमेंट, हाऊस होल्ड मॅनेजमेंट. आणि मग त्याच्यापासून इकॉनॉमिक्स या शब्दाची निर्मिती. आपण असंही म्हटलं की अर्थशास्त्राचा सर्वात प्रथम अभ्यास कोणत्या देशामध्ये झाला? ग्रीस देशामध्ये झाला. ग्रीस देशामध्ये एक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी या इकॉनॉमिक्सला घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र असं म्हटलेलं होतं. ही सुरुवातीची माहिती. आता अर्थशास्त्र याची व्याख्या आपण करूयात. अर्थशास्त्राच्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून आता व्याख्या करावी लागेल. सुरुवातीला आपण पाहिलं की त्याचा अर्थ समजण्यासाठी विषय, त्याची उत्पत्ती, त्याचा अर्थ समजण्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपण पाहिलं. ज्याप्रमाणे छोट्या स्तरावर आपण घरगुती व्यवस्थापन करतो तसं मोठ्या स्तरावर राष्ट्राचं व्यवस्थापन करावं लागतं आर्थिक दृष्टिकोनातून. तर आता आपण अर्थशास्त्राच्या व्याख्येकडे जाऊया. विचार करा. अर्थशास्त्रामध्ये सर्वात प्रथम विचार करा कोणत्या वस्तूंचा वापर केला जातो किंवा कोणत्या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो त्या प्रक्रिया कशाशी संबंधित असतात? थोडंसं मनामध्ये विचार करताय. अर्थशास्त्रामध्ये कोणत्या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो, कोणत्या प्रक्रिया पार पडल्या जात असतील? विचार करा ना. आपण अर्थशास्त्रामध्ये प्रोडक्शन करतो का? उत्पादन. अनेक मोठमोठ्या कंपन्या आपल्याला दिसतात, कारखाने दिसतात. त्यातून काय होतं? प्रोडक्शन होतं वेगवेगळ्या वस्तूंचं की ज्या वस्तू आपण विकत घेतो. बरं, एखाद्या कारखानदारानं, एखाद्या उद्योजकानं त्याच्या वस्तूंचं प्रोडक्शन केलं तर तो त्या वस्तू त्या कंपनीमध्येच ठेवणार आहे का? नाही ठेवणार. तो भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये, जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाठवून देईल. मग उत्पादन केल्यानंतर त्याचं वितरण सुद्धा करावं लागेल. बरोबर आहे? वितरण केल्यानंतर त्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू पुढे विकल्या जातील. तशा प्रकारे या अर्थशास्त्रामध्ये कोणत्या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो याचा आपल्याला विचार करावा लागतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल उत्पादन करावं लागेल. उत्पादन केलं की त्याचं वितरण करावं लागेल. वेगवेगळ्या भागामध्ये त्या वस्तू पोहोचवाव्या लागतील आणि वस्तूंच्या वापराशी संबंधित वस्तूंचा वापर त्या वेगवेगळ्या भागामध्ये केला जाईल. याच्याशी संबंधित ज्या प्रक्रिया पार पाडल्या जातात, संबंधित प्रक्रिया, याच्याशी संबंधित प्रक्रिया, ज्या संबंधित प्रक्रिया पार पाडल्या जातात त्याला आपण काय म्हणतो? तर
तर त्याला अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स असं म्हणतात. लक्षात आलं? आर्थिक दृष्टिकोनातून, अर्थशास्त्र या विषयाच्या दृष्टिकोनातून आपण एक व्याख्या तयार केली. अर्थव्यवस्थेमध्ये काय घडतं आहे? अर्थव्यवस्थेमध्ये घडतं आहे वेगवेगळ्या वस्तूंचं प्रोडक्शन होत आहे, उत्पादन होत आहे. त्या वस्तूंचं वितरण भारताच्या, त्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केलं जात आहे. आणि वस्तूच्या वापराशी संबंधित ज्या प्रक्रिया आहेत यांचा जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासाला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आता हे झालं अर्थशास्त्राची व्याख्या. पण मी जर तुम्हाला असं विचारलं, थोडंसं नाव पण लिहितो मी. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं याविषयी सांगितलं आहे. आपण व्याख्या केली. व्याख्येमध्ये सांगितलं की उत्पादन, वितरण, वस्तूंचा वापरासंबंधित प्रक्रियांचा जो अभ्यास ज्या ठिकाणी होतो त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. पण ॲडम स्मिथ यांनी या अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं हे सांगितलंय. काय केलं जात असेल? आपण राष्ट्राच्या पातळीवरती याचा विचार केला. उत्पादन केले जाते, वितरण केले जात आहे, वस्तूंचा वापर केला जातोय अर्थव्यवस्थेमध्ये. ॲडम स्मिथ म्हणतोय, थोडक्यात व्याख्या सांगितली आहे की अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. तर ॲडम स्मिथ म्हणतात राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अभ्यास. राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्ये यांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. साहजिक असा एखाद्या राष्ट्रामध्ये किती प्रोडक्शन होत आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात, आयात, त्याच्यापासून मिळणारं मूल्य किती आहे, व्यापार तोल अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, मग त्या राष्ट्राकडे परकीय चलन किती आहे. थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे की हे सगळं आपण अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यास करतोय. मग अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं हे ॲडम स्मिथ यांनी सांगितलं आणि स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्राच्या संपत्तीची जी स्वभाव वैशिष्ट्य आहेत, आर्थिक क्रिया कोणत्या प्रकारे राष्ट्रामध्ये पार पाडल्या जातात याला म्हणायचं राष्ट्राच्या संपत्तीची स्वभाव वैशिष्ट्य, आणि यांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं सांगणारा अर्थतज्ञ कोण होता असं जर आपल्याला विचारलं तर ॲडम स्मिथ. त्याच्यानंतर आपण याच्या अगोदर अभ्यासलं अर्थशास्त्राला घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र असा उल्लेख करणारा तज्ज्ञ कोण होता. आपण म्हटलं ॲरिस्टॉटलने काय म्हटलेलं होतं, अर्थशास्त्राला घरगुती व्यवस्थापनाचे शास्त्र असं म्हटलं होतं. आणि ॲडम स्मिथने सांगितले की अर्थशास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो, तर एखादं राष्ट्र, त्याची संपत्ती आणि त्या संपत्तीची स्वभाव वैशिष्ट्य कोणती आहेत याचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये असं या ठिकाणी ॲडम स्मिथ म्हणतात. ठीक आहे. मग पुढं या अर्थशास्त्राची व्याख्यासुद्धा विकसित झालेली आपल्याला दिसते आणि ती व्याख्याही आपण अभ्यासतो. आता पहा, ॲडम स्मिथ यांचं एवढंच महत्त्वाचं आहे का नाही, आणखी महत्त्वाचं, त्यांनी एक ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. 1776 त्यांनी द वेल्थ ऑफ नेशन्स या नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. आता पहा, हे जे ॲडम स्मिथ आहे यांना एक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. पहा, अर्थशास्त्राचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. म्हणजे अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाच ओळखतात तर ॲडम स्मिथ यांना ओळखतात. यांनी 1776 एका ग्रंथाची रचना केलेली होती. कोणता ग्रंथ होता 1776 लिहिलेला? द वेल्थ ऑफ नेशन्स. द वेल्थ ऑफ नेशन्स 1776 ग्रंथ लिहिला. अशा प्रकारे हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आणि यांनी सांगितलं, ॲडम स्मिथ यांनी, की या पुस्तकामध्ये द वेल्थ ऑफ नेशन्समध्ये काय सांगितलं आहे, स्पष्टपणे उल्लेख आहे की अर्थशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त पैशांचं शास्त्र आहे असं ॲडम स्मिथ यांनी म्हटलं आहे. लक्षात येतं सुरुवातीच्या काळातील अवस्था काय होती. ॲडम स्मिथचा आपण विचार केला. सुरुवातीला म्हटलं अर्थशास्त्र म्हणजे काय, उत्पादन, वितरण, वस्तूंचा वापर संबंधित ज्या प्रक्रिया पार पाडल्या जातात यांचा अभ्यास जिथे केला जातो त्याला आपण म्हणतो अर्थशास्त्र. त्याच्यानंतर आपण म्हटलं ॲडम स्मिथ यांचा विचार केला की यांनी सांगितलं अर्थशास्त्रामध्ये काय आहे
काय केलं जातं तर राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं. 1776 त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता, द वेल्थ ऑफ नेशन्स. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा, अर्थशास्त्राच्या आणखी काही व्याख्या आपण पाहूयात की ज्याच्यामुळं हा विषय आपल्याला सोपा होईल आणि एखादा संकल्पनात्मक प्रश्न आला तर त्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होतील. आता पहा, अर्थशास्त्र आणखी सोपी व्याख्या आपल्याला काय सांगता येईल? अर्थशास्त्रामध्ये काय घडतं, ज्या आर्थिक प्रक्रिया अर्थशास्त्रामध्ये घडतात. थोडासा विचार करा. पहा, हे अर्थशास्त्र, अर्थशास्त्रामध्ये काय घडत असतं? आर्थिक प्रक्रिया घडतात. वेगवेगळ्या आर्थिक प्रक्रिया, कोण उत्पादन करताय, त्याचं वितरण करताय, ह्या आर्थिक प्रक्रिया वेगवेगळ्या घडतात अर्थव्यवस्थेमध्ये. मग या आर्थिक प्रक्रिया कोण पार पाडतं याचा विचार करा. आर्थिक प्रक्रिया पार पाडल्या जातात मानवामार्फत. मानव आपणच आर्थिक प्रक्रिया पार पाडतो. मग आता विचार करा, मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया पार पडतात किंवा मानवाच्या आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. बरोबर आहे? अर्थशास्त्रामध्ये दुसरं काय पार पडलं जातं? अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थशास्त्रामध्ये. आता या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये आपण म्हटलं की आर्थिक प्रक्रिया, मानवाच्या आर्थिक प्रक्रिया यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात अर्थशास्त्र कशाशी संबंधित आहे? पैशांशी संबंधित आहे. अर्थशास्त्र हे पूर्णपणे कशाचा? फक्त पैशाचा अभ्यास. ॲडम स्मिथने सुद्धा सांगितलं, दुसरं तिसरं काय नाही आहे. द वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये ॲडम स्मिथने सुद्धा उल्लेख केला आहे. अर्थशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून फक्त पैशांचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे या आर्थिक क्रिया, अर्थशास्त्रामध्ये ज्या आर्थिक प्रक्रिया पार पाडल्या जातात त्या सगळ्या आर्थिक प्रक्रिया कशाशी संबंधित असणार आहेत? तर सगळ्या आर्थिक प्रक्रिया पैशाशी संबंधित असणार आहेत. अशा प्रकारे पैशाशी संबंधित मानवाच्या सगळ्या क्रिया यांचा समावेश अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता थोडंसं वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारेल. मग अर्थशास्त्र ही जी शाखा आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो आपण पाहूया. अर्थशास्त्रामध्ये पैशाचं शास्त्र आहे असं आपण म्हणतो. अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जाईल? कशाचा अभ्यास करतं आपण? अर्थशास्त्रामध्ये सातत्यानं विचार केला की पैशाचं शास्त्र आहे, मग कशाचा अभ्यास केला जाईल? आपल्या देशामध्ये संपत्तीची उत्पत्ती कोणत्या पद्धतीने होईल, संपत्तीचा वापर कोणत्या पद्धतीने होतोय, संपत्तीचं हस्तांतरणाची प्रक्रिया कोणती आहे, या बाबींचा अभ्यास आपल्याला अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. म्हणजे या ठिकाणी आणखी एक संकल्पना तुमची स्पष्ट होईल की ही जी अर्थशास्त्राची शाखा आहे त्या शाखेचा जर विचार केला तर या शाखेमध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो. मी म्हटलं संपत्तीची उत्पत्ती, संपत्तीची उत्पत्ती याचा अभ्यास केला जाईल. एखाद्या देशामध्ये संपत्ती निर्माण होण्याचे स्रोत कोणकोणते आहेत विचार केला जाईल. आपला स्ट्रॉंग पॉईंट काय? आपला स्ट्रॉंग पॉईंट आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कृषी आहे, त्याच्यानंतर IT क्षेत्र आहे, वेगवेगळी क्षेत्र की त्याच्यामध्ये संपत्तीची उत्पत्ती कोणकोणत्या ठिकाणापासून होईल याचा विचार केला जाईल अर्थशास्त्रामध्ये. या बाबींचा अभ्यास केला जाईल आणि त्या पद्धतीने संपत्तीची उत्पत्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, संपत्तीची उत्पत्ती केली आहे, मग संपत्तीचा वापर कोणत्या ठिकाणी करायचा आहे याचा विचार केला जाईल, है की नाही? तुमच्याकडे जर संपत्ती असेल, समजा तुम्हाला 100 रुपये कॉलेजच्या खर्चासाठी दिले रोजच्या, तर मग त्याचा वापर कसा करायचा आहे याचा प्लॅनिंग तुम्ही कराल. बरोबर आहे? हे इमर्जन्सीसाठी किती पैसे ठेवायचे आहेत, बरोबर आहे? मग त्याच्यानंतर रोज चहाला किती लागतील, तर अशा प्रकारे ते जे तुमच्याकडे पैसे आहेत त्याचे तुम्ही प्लॅन कराल. त्याप्रमाणे संपत्तीची उत्पत्तीचा विचार केल्यानंतर संपत्तीच्या वापराचा सुद्धा विचार करावा लागेल. कुठे करायचा त्या संपत्तीचा वापर? संपत्तीचा वापर. आणि तिसरं आहे संपत्तीचं हस्तांतरण कोणत्या प्रकारे होईल. संपत्तीचे
हस्तांतरण. आता विचार करा, अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो? संपत्तीची उत्पत्ती, संपत्तीचा वापर, संपत्तीचं हस्तांतरण. तर या गोष्टी आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये लक्षात ठेवायचे. आता अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होईल हे आपण अभ्यासलं. आता ओळखा, संपत्तीची उत्पत्ती, संपत्तीचा वापर, संपत्तीचं हस्तांतरण. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. अर्थशास्त्र याच्यामध्ये कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं? कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण? अर्थशास्त्रामध्ये कोणत्या आर्थिक प्रक्रियांचे विश्लेषण केले जाते? विश्लेषण. कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जाईल अर्थशास्त्रामध्ये? आता आर्थिक क्रिया कोणकोणत्या पार पाडल्या जातात हे मी तुम्हाला समजावून सांगितलंय, पण थोडासा विचार करा, कोणकोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण होईल? कोणत्या आर्थिक प्रक्रिया पार पाडल्या जातात? मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, प्रोडक्शन करावं लागेल कोणत्याही देशाला. प्रोडक्शन कशाचं करायचं? अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कशाचं केलं जातं? वस्तू आणि सेवांचं. पहिलं आहे आपलं अर्थव्यवस्थेमधील वस्तू व सेवांचे उत्पादन. अर्थव्यवस्थेमधील कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं? पहा, वस्तू व सेवांचे उत्पादन. अर्थव्यवस्थेमधील वस्तू व सेवांचं उत्पादन या आर्थिक प्रक्रियेचं विश्लेषण केलं जातं. बरं, आता या वस्तू आणि सेवांचं नुसतं उत्पादन करून चालेल का हो? नाही. काय करावं लागेल? या वस्तू आणि सेवांचं वितरण सुद्धा करावं लागेल. वस्तू आणि सेवांचं वितरण. वस्तू आणि सेवांचं उत्पादन, वस्तू आणि सेवांचं वितरण करावं लागेल. कारण नुसतं वस्तूंचं उत्पादन, वस्तू आणि सेवांचं उत्पादन करून चालेल का? तर त्या खपवाव्या पण लागतील. कारण त्या खपवल्याशिवाय पुढच्या वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शनच करता येणार नाही. मग त्याचं वितरण करावं लागेल. देशाच्या वेगवेगळ्या भागात, जगाच्या वेगवेगळ्या भागात ते पोचवावं लागेल. त्याला आपण म्हणतो वितरण. आणि शेवटी वस्तू आणि सेवांच्या वापराच्या पद्धती. वापराच्या पद्धती. त्याचा वापर कोणत्या पद्धतीने होईल, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, यांचं विश्लेषण केलं जातं. लक्षात आलं? या अर्थशास्त्रामध्ये कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जाईल? अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कशाचं होईल? वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या सेवा, ज्या सर्व्हिसेस तुम्हाला प्राप्त होतात, ज्या सेवा तुम्हाला प्राप्त होतात. बँकांकडून मिळणाऱ्या सेवा आहेत, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथून मिळणाऱ्या सेवा आहेत, तशा प्रकारे सेवा. त्यानंतर पहा, अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचं वितरण याचाही विचार करावा लागेल. कारण उत्पादन नुसतंच करून चालणार नाही, तर त्या वस्तू वेगवेगळ्या भागात पोहोचवाव्यात सुद्धा लागतील. मग त्याला वितरण करावं लागेल. आणि वस्तू व सेवांच्या वापरांच्या पद्धती ह्या ज्या आर्थिक प्रक्रिया आहेत त्यांचं विश्लेषण अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. लक्षात आलं? अर्थशास्त्रामध्ये ज्या आर्थिक प्रक्रिया पार पडतात, अर्थशास्त्रामध्ये काय पार पाडलं जातं? वेगवेगळ्या मानवाच्या आर्थिक प्रक्रिया. मानव उत्पादन करतो, मानव त्या उत्पादनाचं वितरण पण करतो, मानव त्या उत्पादनाच्या वापराच्या पद्धतीसुद्धा ठरवतो. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर आर्थिक प्रक्रिया आपण म्हटलं की आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण या 3 पद्धतीमधून केलं जातं. ठीक आहे? हे लक्षात आलं की बाबा अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचं उत्पादन या प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं. वस्तू आणि सेवांचं वितरण, वस्तू आणि सेवांच्या वापराच्या पद्धती. आपण एका गोष्टीचा सारखा उल्लेख करतोय. काय? वस्तू आणि सेवा. थोडा विचार करा, वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय? कशाला म्हणायचं वस्तू? बरोबर आहे? कारण हे सगळं अर्थशास्त्रामध्ये या प्रक्रिया पार पाडल्या जातात, या प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं. सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आणि सेवा, की ज्यावरती आर्थिक प्रक्रिया अर्थव्यवस्थेमध्ये पार पाडल्या जातात. मग वस्तू आणि सेवा म्हणजे काय? आता पहा, वस्तू ही पेन. माझ्या हातामध्ये तुम्हाला पेन दिसतं, ही वस्तू आहे. पेन, मी तुम्हाला काय म्हटलं? माझ्या हातामध्ये तुम्हाला पेन दिसतोय. म्हणजे वस्तूची व्याख्या अशी आहे की जी दृश्यमान आहे आणि जिला बाजार मूल्य आहे. दृश्यमान म्हणजे दिसते.
हा पेन तुम्हाला दिसतोय, जी दृश्यमान आहे आणि जिला बाजार मूल्य आहे. म्हणजे मला हे विकतच घ्यावं लागतं. मी कुठली तरी झाडाची काठी आणून त्याच्यावरती असं लिहित बसू शकत नाही. विशिष्ट प्रकारचा पेन हा मला विकतच घ्यावा लागेल आणि जर हा पेन मी विकत घेतला तर याला मूल्य, किंमत प्राप्त होत आहे. बरोबर आहे. एक ठराविक मूल्य आहे याचं, की तेवढं मूल्य मी दिलं की ते मला प्राप्त होत आहे. म्हणजे वस्तू म्हणजे काय, तर जी दृश्यमान आहे, जी दिसते आणि जिला बाजार मूल्य आहे. पहा, वस्तू कशा, काय व्याख्या आहे वस्तूची? दृश्यमान आहे, जी दृश्यमान आहे, जी दिसते आणि जिला बाजार मूल्य आहे. जी दिसते, जी दृश्यमान आहे आणि जिला बाजार मूल्य आहे, तिला वस्तू असं म्हणायचं. मी तुम्हाला पेनचं उदाहरण दिलं. आता थोडासा विचार करा, सेवा म्हणजे काय? सेवा, वस्तूंचा आपण विचार केला. सेवा म्हणजे काय? कशाला म्हणायचं सेवा? जी अदृश्य आहे पण जिला बाजार मूल्य आहे. अदृश्य, जी दिसत नाही आहे पण बाजार मूल्य आहे, तिला म्हणायचं सेवा. सेवा दिली जाते, सेवा दिसत नाही पण किंमत आहे. उदाहरणार्थ पहा, तुम्ही हॉटेलमध्ये घेतला, सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो का? सेवा कर भरावा लागतो का? भरावा लागतो. मूल्य आहे, जी दिसत नाही पण जिला मूल्य आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी वस्तूच्या बाबतीत म्हटलं, जी दृश्यमान आहे पण जिला बाजार मूल्य आहे व जिला बाजार मूल्य आहे. पण या पेनला जर बाजार मूल्य नाही, व्हॅल्यू नाही आहे, किंमत नाही, फुकट मिळतोय, मग या वस्तूचा अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होईल का? आपण व्याख्या काय करतोय पहा. जी दिसते आणि जिला बाजारामध्ये मूल्य आहे, ठराविक किंमत देऊन मला ही विकत घ्यावी लागते, त्याला म्हणायचं वस्तू. पण मी तुम्हाला असं विचारतो, याला बाजारामध्ये किंमत नाही, फुकट प्राप्त होतं, मग या वस्तूचा समावेश अर्थव्यवस्थेमध्ये होईल का? विचार कर. एक लक्षात ठेवायचं, एखाद्या गोष्टीचा जर अर्थव्यवस्थेमध्ये समावेश व्हायचा असेल तर त्या वस्तूला मूल्य असणं गरजेचं असतं. जर एखाद्या वस्तूला मूल्य नसेल तर त्या वस्तूचा अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होत नाही. लक्षात येतं? वस्तू म्हणजे जी दिसते आणि जिला बाजार मूल्य आहे. सेवा म्हणजे जी अदृश्य आहे पण जिला बाजार मूल्य आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचा, एखाद्या सेवेचा जर अर्थव्यवस्थेमध्ये समावेश करायचा असेल तर त्याला बाजार मूल्य असणं गरजेचं आहे. एखाद्या वस्तूला आणि एखाद्या सेवेला जर बाजार मूल्य नसेल तर त्या वस्तू आणि सेवेचा अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होत नाही. लक्षात येतं? हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे वस्तू आणि सेवा. मग आर्थिक प्रक्रियांच्या विश्लेषणामध्ये आपण काय म्हणतोय की कोणत्या प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं? तर अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचं उत्पादन, वस्तू आणि सेवांचं वितरण आणि वस्तू आणि सेवांच्या वापराच्या पद्धती, या प्रक्रियांचं विश्लेषण आर्थिक प्रक्रियांमध्ये केलं जातं. मग या वस्तू आणि सेवांच्या व्याख्या की जे तुम्हाला सहजपणे लक्षामध्ये येतील. अशा प्रकारे ही जी आर्थिक कार्य पार पाडली जातात, सगळ्यांचा विचार केला तर सगळी पैशाशी संबंधित आहे. अशा प्रकारे पैशाशी संबंधित असलेल्या या सगळ्या आर्थिक क्रिया अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट केली जातात. हे सुरुवातीची आपली काही माहिती की अर्थशास्त्रामध्ये नेमकं घडतंय काय, अर्थतज्ञांनी नेमके विचार मांडले कोणते. पण आता आपण अर्थशास्त्राचे प्रकार समजावून घेणार आहोत. कोणकोणते प्रकार असतात अर्थशास्त्रामध्ये. अर्थशास्त्राचा जर विचार केला,
कोणकोणते प्रकार असतात? तर दोन प्रकार प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण या ठिकाणी त्याची तुलना करूयात. कोणते दोन प्रकार पडतात? अर्थशास्त्राचे प्रकार. अर्थशास्त्राचे प्रकार किती पडतात हे सुरुवातीला लक्षामध्ये घ्या. किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार पडतात? मायक्रो इकॉनॉमिक्स याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र असं याला म्हटलं जातं. दुसरा प्रकार याचा येतो तो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो बृहत अर्थशास्त्र असं याला म्हणतात. बृहत अर्थशास्त्र. या दोन्हीबद्दल प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. अशा प्रकारे हे दोन प्रकार, मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र, बृहत व्यापक अर्थशास्त्र, अशा प्रकारे हे दोन प्रकार पडतात. सुरुवातीला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करूयात. पण हे लक्षात घ्या की अर्थशास्त्राचे प्रकार किती पडतात? दोन पडतात. कोणते पडतात? मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर बृहत अर्थशास्त्र. अशा प्रकारचे प्रकार पडतात. आता आपण एका एका प्रकाराचा विचार करूयात, त्याची वैशिष्ट्ये समजावून घेऊयात आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सुरुवातीला मायक्रो इकॉनॉमिक्सचा आपण विचार करूयात. मायक्रो, सूक्ष्म. सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र. ठीक आहे, आपण याचा विचार करायला सुरुवात करूयात. आता कशाला म्हणायचं? मायक्रो इकॉनॉमिक्स. दोन गोष्टी लक्षात ठेवा. मायक्रो, सूक्ष्म, छोट्या स्तरावर घडणाऱ्या आर्थिक क्रिया. मायक्रो म्हणजे छोटा, आहे की नाही? तर छोट्या स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया यांचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. आणि याच्या उलट मॅक्रो इकॉनॉमिक्स, बृहत अर्थशास्त्र, व्यापक, ज्या ठिकाणी व्यापक आर्थिक प्रक्रिया घडतात किंवा ज्या ठिकाणी व्यापक आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स, बृहत अर्थशास्त्र असं म्हणतात. पहा किती सोपं आहे. छोट्या स्तरावर आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो त्याला काय म्हणायचं? मायक्रो. मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास, व्यापक प्रमाणावरच्या आर्थिक प्रक्रिया यांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो त्याला मॅक्रो. मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पाहता येईल छोट्या स्तरावर आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास. छोट्या स्तरावरील आर्थिक प्रक्रियांचा, छोट्या स्तरावरील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. एकेरी स्तरावरती, वैयक्तिक स्तरावरती असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे वैयक्तिक आर्थिक प्रक्रिया, छोटा स्तर याला हेच आपण म्हणूयात वैयक्तिक. अगदी छोट्या स्तरावर, एकेरी स्तरावर, वैयक्तिक किंवा एकेरी स्तर. एकेरी स्तर, एकेरी स्तरावरती आर्थिक प्रक्रिया ज्या पार पडल्या जातात त्याला म्हणायचं सूक्ष्म अर्थशास्त्र. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग
एकरी स्तरावर, वैयक्तिक स्तरावर, छोट्या स्तरावर ज्यावेळी आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास केला जाईल तर त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल वैयक्तिक स्तर, एकेरी स्तर, छोटा स्तर तुम्ही म्हणताय खरं, पण हे ओळखायचं कसं? एखादी व्यक्ती, एकेरी स्तर म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या स्तरावर. आता तुम्ही एखादी व्यक्ती म्हणूयात आपण या ठिकाणी, एखादी व्यक्ती या स्तरावरती आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो मायक्रो. आता विचार करा, राष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातोय त्याला मॅक्रो. लक्षात आलं दोन्हीतला फरक? मॅक्रो. एखादी व्यक्ती, एखादा बाजार, एखादा ग्राहक, अशा छोट्या स्तरावरती. पण राष्ट्रीय स्तरावरती तुम्ही विचार केला की इन्फ्लेशनचा विचार करायचा आहे, महागाई, भाववाढ. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करायचा आहे. कुठं करावा लागेल? राष्ट्रीय पातळीवर करावा लागेल, व्यापक स्तरावर करावा लागेल. मग व्यापक स्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तर, असे जे स्तर येतात मोठ्या प्रमाणावरील, ते होईल मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि एखादी व्यक्ती, एखादा बाजार, एखादा ग्राहक, अशा छोट्या स्तरावरती जे उत्पादनाचे युनिट्स मोजले जातात, त्यांचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचं मायक्रो. मायक्रो म्हणजे छोटं, सूक्ष्म. आता मायक्रो इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, त्याची काही वैशिष्ट्य आहेत की जी वैशिष्ट्य आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतील. कोणती वैशिष्ट्य विचारू शकतील? याची वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल की मायक्रो स्तर जो आहे, एखादी व्यक्ती, एखादा बाजार, आपण उल्लेख करतो एखादा ग्राहक, वैयक्तिक पातळीवर आर्थिक प्रक्रियांचा ज्यावेळी अभ्यास केला जातो तर त्याचा उद्देश, त्याचा प्रयत्न जास्तीत जास्त नफा मिळवणं हा असतो. आता विचार करा, तुम्ही काही जण आपले विद्यार्थी शेतकरी घराण्यातील असले, तो शेतकरी एखादं पीक काढतो, एखादं पीक काढल्यानंतर तो बाजारामध्ये नेतो, बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न करतो. बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न करताना त्याचा एकच उद्देश असतो की मला यातून जास्तीत जास्त नफा कसा मिळाला पाहिजे. मी उत्पादनासाठी जे पैसे लावलेले आहेत तर ते उत्पादनाचे पैसे निघून मला काहीतरी वरती पैसे मिळाले पाहिजे. मग या दृष्टिकोनातून एकेरी स्तरावर तो शेतकरी विचार करतो, एकट्याच्या स्तरावरती. आणि हे विचार करताना तो विचार काय करतोय की मला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल. म्हणजे वैयक्तिक स्तरावर, वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात येतं? शिवाय आणखी कशाचा अभ्यास केला जातो? मी म्हटलं, शेतकरी स्वतःचं उत्पादन घेतलं, बाजारामध्ये गेला, बाजारामध्ये गेल्यानंतर त्याच्यासमोर ग्राहक आला, ग्राहक आणि शेतकऱ्यामध्ये संभाषण सुरू झालं. शेतकऱ्यांनी त्या उत्पादनाचं महत्त्व सांगितलं की हे केमिकलचं नाही आहे, ऑर्गॅनिक आहे, केमिकल नाही आहे, तुमच्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे. आणि याच्यातून काय झालं तर विक्रेता आणि ग्राहक यांचा संबंध येथून दिसून येतो. आणि मग मायक्रो इकॉनॉमिक्सचा जर विचार केला, हे कुठं घडतं? एकेरी स्तरावरती घडतं आहे. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर विक्रेता आणि ग्राहक यांच्या संबंधांचा अभ्यास कुठे होईल? मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये होईल. लक्षात येतं? शिवाय मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मी म्हटलं, शेतकरी माल आणतोय, ग्राहकाला विकतोय, म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री होते आहे. एक विशिष्ट बाजारामध्ये ते आलेले आहेत आणि त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री होते. मग मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कशाचा अभ्यास केला जाईल? वस्तूंची खरेदी विक्री करणारा जो बाजार आहे त्या बाजारांचा आणि बाजार सेवांचा अभ्यास यांचं विश्लेषण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केलं जातं. अशा प्रकारे एखादा बाजार, एखादा विक्रेता, एखादा खरेदीदार, एखादा दलाल, एखादा मजूर, या बाबींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो, छोट्या स्तरावरती केला जातो. लक्षात येतं? मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न, विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संबंधांचा अभ्यास, वस्तूंच्या खरेदी विक्रींचा जो बाजार आहे
त्या बाजाराचा अभ्यास आणि त्या ठिकाणी जे घटक आहेत, आपण म्हटल्याप्रमाणे तो विक्रेता आहे, तो विकत घेणारा खरेदीदार आहे, त्या ठिकाणी दलाल आहे, मजूर आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तू या बाबींचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? छोट्या स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया. लक्षात येतं? आता याचा दुसरा प्रकार आपण समजावून घेऊ, मॅक्रो इकॉनॉमिक्स. बृहत अर्थशास्त्र, याला मराठीमध्ये बृहत अर्थशास्त्र असं म्हणतात. बृहत अर्थशास्त्र. विचार करा, व्यापक स्तरावरती आर्थिक प्रक्रिया घडल्या पाहिजेत. अगोदर छोट्या स्तरावरती आर्थिक प्रक्रिया घडत होत्या, आता व्यापक स्तरावरती आर्थिक प्रक्रिया घडल्या पाहिजेत. म्हणजे पहिलं आपल्याला लक्षात येईल, व्यापक स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया, व्यापक स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया, व्यापक स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया यांचा विचार केला जातो. व्यापक स्तर म्हणजे कोणता? शासन, भारत शासन, भारत सरकार, राष्ट्रीय पातळीवर. भारत सरकार म्हणजे काय? राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर, किंवा आपण म्हणूयात आंतरराष्ट्रीय पातळी म्हणूयात, आंतरराष्ट्रीय पातळी. आपल्या रिझर्व्ह बँकेच्या स्तरावर, RBIच्या स्तरावर, वर्ल्ड बँकच्या स्तरावर, वर्ल्ड बँकच्या स्तरावरती, मोठ्या स्तरावरती घडतात, राष्ट्रीय पातळीवरती घडतायत. तर याला म्हणायचं मॅक्रो इकॉनॉमिक्स, व्यापक स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया. अगोदर छोट्या स्तरावर, स्थानिक स्तरावरती, एकेरी स्तरावरती घडत होत्या, आता व्यापक स्तरावरती, शासनाच्या स्तरावरती, राष्ट्रीय पातळीवरती, रिझर्व्ह बँक, देशाची मध्यवर्ती बँक, त्या स्तरावर, आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया. आणि या मॅक्रो इकॉनॉमिकच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये विचारते, आपल्याला विचारतील, अर्थशास्त्राच्या कोणत्या शाखेला उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत असं म्हटलं जातं? मॅक्रो इकॉनॉमिक्सला. यालाच उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत, यालाच उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. मॅक्रो इकॉनॉमिक्स. उदाहरणं सांगता येतील? सांगूयात आपण. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो, याचा अभ्यास करायचा. कुठे करावा लागेल? राष्ट्रीय स्तरावर करायचा असेल अभ्यास. राष्ट्रीय उत्पन्नाचा व्यापक स्तर झाला तो संपूर्ण देशाच्या पातळीवर. महागाई, इन्फ्लेशन, मुद्रास्फीती, भाववाढ, याचा अभ्यास करायचा. इन्फ्लेशन, त्यानंतर अनएम्प्लॉयमेंटचा अभ्यास करायचा, बेरोजगारीचा अभ्यास करायचा. बेरोजगारी व्यापक स्तरावरती. अजून काय सांगताय? देशामध्ये डायरेक्ट टॅक्सेस आहेत, इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, टॅक्सचा अभ्यास करायचा आहे, GSTचा अभ्यास करायचा आहे, व्यापक स्तरावरती करावा लागेल. टॅक्स म्हणूयात, कर म्हणूयात आपण, टॅक्स. अजून फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण, याचा अभ्यास करायचा आहे. राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसीचा जो अभ्यास केला जातो व्यापक स्तरावरती, राष्ट्रीय पातळीवरती. चलनविषयक धोरण, मॉनेटरी पॉलिसी, चलनविषयक धोरण, चलन विषयक धोरण, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरती.
व्यापक स्तर झाला. परकीय व्यापार धोरण आपण आखतो, त्याची रचना करतो. हे सगळं कुठे घडेल? परकीय व्यापार धोरण. तर अशा प्रकारे हे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, बृहत अर्थशास्त्र. आता विचार करा, सहजपणे आठवेल तुम्हाला. काय आहे? व्यापक स्तरावरती घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया, मोठ्या स्तरावरती घडणाऱ्या. आपण म्हटलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जागतिक बँक, वर्ल्ड बँक, या मोठ्या स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया, व्यापक स्तरावर घडणाऱ्या त्या मॅक्रो. यालाच उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत म्हणतात. आपण उदाहरण दिलं, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगार. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, महागाई, इन्फ्लेशन, बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट, कर, टॅक्स, राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी, चलनविषयक धोरण, मॉनेटरी पॉलिसी, परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड आणि त्याची पॉलिसी. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामधून प्रश्न विचारले की खालीलपैकी बृहत अर्थशास्त्रामध्ये कशाचा समावेश होतो. मग याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं, व्यापक स्तरावर कोणत्या आर्थिक प्रक्रिया घडतात हे याचा अभ्यास करावा लागतो. आता याची थोडीशी आपण रिव्हिजन करूयात. सूक्ष्म अर्थशास्त्र, छोट्या स्तरावर मी म्हटलं आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास. आणि या ठिकाणी आपण केलं की व्यापक स्तरावरती घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया, बृहत अर्थशास्त्र. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या एक लक्षात आलं की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये छोट्या स्तरावर आर्थिक प्रक्रिया घडतात आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये मोठ्या स्तरावर आर्थिक प्रक्रिया घडतात. हे तुम्हाला सहजपणे लक्षात आलेलं असेल. आता मी तुम्हाला विचारतो, हे आहे पहा मायक्रो आणि हे आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मला तुम्ही या दोन्हींच्या माध्यमातून अर्थशास्त्राची व्याख्या करून दाखवा. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनामधून अर्थशास्त्राची कोणत्या प्रकारे तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकाल? बरोबर आहे, एक व्याख्या तुम्हाला करावी लागेल. दोन्हींच्या दृष्टिकोनातून करा व्याख्या. काय करता येईल? छोट्या स्तरापासून मायक्रो काय आहे? छोट्या स्तरापासून, छोटा स्तर आहे हा. छोट्या स्तरापासून हा मोठा स्तर आहे. मोठ्या स्तरापर्यंत काय करावं लागेल? छोट्या स्तरापासून मोठ्या स्तरापर्यंत सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काय करायचं आहे? संसाधनांचा शोध घ्यायचा आहे. वेगवेगळी संसाधनं भारतामध्ये कोणती आहेत? संसाधनांचा शोध घेणे, संसाधनांचा शोध घेणे आणि त्याचा अभ्यास करणे. आणि याचं काय करायचं आहे? अभ्यास करायचा. याला अर्थशास्त्र असं म्हणतात. अशा प्रकारे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला काय करता येते हे लक्षात ठेवा. मायक्रो इकॉनॉमिक्स छोट्या स्तरापासून मोठ्या स्तरापर्यंत, म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सपासून मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या स्तरापर्यंत सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संसाधनांचा शोध घेणे, याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, याचा आपल्याला विचार करावा लागतो. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन्हींचा आपण विचार केला. आता आजच्या भागामधील आपण शेवटच्या टप्प्याकडे येतो. याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न माझा असा आहे की अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याच्यामधला फरक तुम्ही मला सांगायचा. अर्थशास्त्र
आणि अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो, अर्थव्यवस्था असं म्हणतो, पण हे म्हणायचं कशाला? या दोन्हींच्या व्याख्या मला तुम्ही सांगायच्या वेगवेगळ्या आहेत का एकच व्याख्या दोन्हींसाठी आहेत, याचा आपल्याला विचार करायचा आहे. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था, पहा सोपी व्याख्या. अर्थशास्त्र म्हणजे काय? या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये काय घडतं पहा. मानवी आर्थिक प्रक्रिया घडत असतात. मानवी आर्थिक प्रक्रिया या अर्थशास्त्रामध्ये घडत असतात. मग या मानवी आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करायचा. अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. लक्षात आलं? अभ्यास केला जातो ते अर्थशास्त्र. आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय? प्रत्यक्षामध्ये मानवी आर्थिक प्रक्रिया जिथे पार पाडल्या जातात, घडतात, आर्थिक प्रक्रिया पार पडतात. प्रत्यक्षात जेथे मानवी आर्थिक प्रक्रिया पार पडतात त्याला अर्थव्यवस्था असं म्हणायचं. इकॉनॉमिक्स. लक्षात आलं? अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोन्हीमधला फरक. आपण म्हणतोय मानवी आर्थिक प्रक्रिया, अर्थव्यवस्थेमध्ये काय घडतं? मानवी आर्थिक प्रक्रिया दोन्हीकडे अर्थशास्त्र. पण या ठिकाणी काय केलं जातं? शास्त्र म्हणतोय आपण. मानवी आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये. आणि अर्थव्यवस्थामध्ये काय? तर मानवी आर्थिक प्रक्रिया प्रत्यक्षात जिथे पार पडतात, प्रॅक्टिकली एका ठिकाणी अभ्यास केला जातो, एका ठिकाणी प्रॅक्टिकली घडतंय. ज्या ठिकाणी अभ्यास केला जातोय ते इकॉनॉमिक्स, ज्या ठिकाणी प्रॅक्टिकली ते घडतंय ती अर्थव्यवस्था. लक्षात आलं? तर अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोन्हीमधील आपल्याला फरक या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. तशा प्रकारे आजचा आपल्या पहिल्या प्रकरणाचा हा पहिला भाग. यानंतर भेटूया दुसऱ्या भागामध्ये. दुसऱ्या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र, तृतीयक क्षेत्र, अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार. तर हे सगळ्यांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.